दिवस म्हणजे किती महत्वाचा आहे. आज म्हणजे 2-3 गोष्टी घडलेल्या आहे. आज युवा दिन पण आहे. म्हणजे युवांनी कसे घडले पाहिजे त्याबद्दल आपण आज जनजागृती करतो. पण असं का नाही करीत की प्रत्येक दिवस हा युवा दिन म्हणून का साजरा केला जात नाही, याच्याबद्दल पण आपण बोललं पाहिजे त्याच्यावर. कारण की असं मी बऱ्याच ठिकाणी ऐकलंय, ज्या ज्या ठिकाणी दिन लागतो ना, तो फक्त त्या दिवसापुरतेच मर्यादित राहतो. म्हणजे प्रत्येकाने सेलिब्रेट पण केलेलं आहे. आपलं स्वातंत्र्य दिन असेल, प्रजासत्ताक दिन असेल, कोणता पण दिन हा त्या दिवसापुरतच मर्यादित राहतो. आपले सण उत्सव असो काही असो. पण आपण आपल्या भारताची संस्कृती अशी आहे की आपण रेग्युलर ते सेलिब्रेट केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आजच्या दिवसाचं महत्त्व सांगायचं झालं तर आज युवा दिन आहे. तसेच ज्यांना आपण आज महान पुरुष समजतो, महान समजतो, असे ते त्यांच्या काळी पण युवा होऊन गेलेले. जसे की आपल्याला आदर्श मानणारे स्वामी विवेकानंदकडून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं. तरी त्यांच्याबद्दल काही सांगायचं झालं तर आजच्या युवा पिढीला जर आपण कोणतीही गोष्ट सातत्याने करायला लावली तर त्यांना ते करणे अशक्य असेल. पण स्वामी विवेकानंद सातत्य, कंटिन्युटी त्यांच्याकडे एवढं होतं ना, त्यांनी ते त्यांच्या लिखाणात आपल्याला दिलेलं आहे. एक प्रसंग असा मला आठवतो, स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला होता की तुम्ही मला म्हणजे त्यांचं म्हणजे प्रत्येकाला वाटतं की समोरचा, आता एक्झाम्पल म्हणून मी जर सगळे माझे वाहवा करीत असेल, आशुतोष खूप हुशार आहे, आशुतोष असा आहे तसा आहे, मग एक जरी कोणतरी निगेटिव्ह असतो त्याला वाटतं आपण जाऊन त्याला टेस्ट करावं, खरंच तो तसा आहे का. मग असाच एका व्यक्तीने स्वामी विवेकानंदाची परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला. त्यांना एक बुक दिलं होतं. तर त्या बुकमध्ये त्यांची एक खासियत होती, ते जर एक बुक वाचलं ना, ते एक पान वाचलं तर फाडून टाकायचे. हे त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये केलेलं एक प्रसंग मी असा पण ऐकलेला आहे त्यांच्याबद्दल. हा किती खरे किती खोटं हे इतिहासाला माहिती. तर ते काय करायचे, एक प्रसंग वाचला का फाडून टाकायचे. तर त्यांना विचारलं तुम्ही असं का करता. म्हणजे त्यांची माइंड एवढा स्ट्रॉंग होता का ते एकदा वाचलं का त्यांच्या लक्षात राहायचं. मग हे त्याला कळलं स्वामी विवेकानंद असं करतात. मग त्यांनी त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. तर ते गेले, त्यांनी ती बुक्स ऑलरेडी वाचली होती. ते म्हणले तुम्ही मला या ठिकाणीचा असा असा प्रसंग सांगा. स्वामी विवेकानंदांनी शब्दाचा ते प्रसंग पान नंबर सोबत त्यांना आहे तसा सांगितलं. यातून आपल्याला काय कळतं, म्हणजे त्यांचं लक्ष पण एकंदरीत एका ठिकाणी कसं होतं हे आपल्याला समजतं. आणि आणखी जर सांगायचं झालं तर आजच्या दिनाबद्दल माता जिजाऊ यांचा पण जयंती आपण साजरा करणार आहे. ते आपण फक्त स्टेटसला टाकलं असं सरांचं म्हणणं आहे. पण सर, यातून मी एवढं सांगू शकतो, प्रत्येकाच्या मनात भावना आहे. पण आत्ताचा जो काळाची संस्कृती बनलेली ना, त्यामध्ये स्टेटसला टाकणं हेच एक म्हणजे मनातली भावना काय असते ना, ते दाखवण्याचा मार्ग बनलेला आहे. म्हणजे कुणी असं समोरून प्रगट करत नाही किंवा मला माझ्याबद्दल किती आहे, की त्याला अहंकारी म्हणलं जातं सर्व सोप्या गोष्टीमध्ये. मी जर आज म्हणलो माता जिजाऊंनी आज असं केलं, त्यांनी शुभासारख्या मुलाला जन्म दिला, आजच्या महिला अशा का नाही तशा का नाही, हे फक्त बोलण्यासाठी प्रत्येक जण पुढे येतो. जो पुढे आला ना आजपर्यंत त्याला मागं काढलेलं आहे. अशी आपली प्रथा बनलेली आहे. मग त्या प्रथाला जर बंद करायचं असेल त्यासाठी प्रत्येकाने ते विचार आपल्या मनात घेतला पाहिजे. म्हणजे एकाला बदलून चालणार नाही. इथं एक संजय सोनवणे होऊन चालणार नाही. प्रत्येक जण तसा बनला पाहिजे. तुमचे विचार, आज तुम्ही इतके विद्यार्थी घडवले, मी सांगू शकतो यातून तुम्ही 100 विद्यार्थी घडवताना त्याच्यामधून एक तरी असा हिरा निघलेलाच आहे. म्हणजे मी एक इंटरव्ह्यू ऐकला होता, त्याच्यामध्ये मला कळलं आपला स्वधर्म विकसित करा. म्हणजे स्वधर्म म्हणजे काय, आपण प्रत्येकाला वेगवेगळे अर्थ आहे त्याला. पॅशन काय असतं, आपली आवड काय, निवड काय, हे प्रत्येक जण त्याच्या सोयीनुसार त्याला म्हणतं. आता माझी आवड काय आहे, मला गाणं म्हणायला आवडतं. पण गाणं म्हणण्याचा आवाज आहे का, नाही ना. नाही, प्रॅक्टिकली जर विचार केला ना तर म्हणजे गायनाला आता शब्दाचा अर्थ दिला तर कोयळसारखा आवाज पाहिजे, आपल्याला दिला कावळ्यासारखा आवाज. समजतं म्हणजे तुम्हाला डिफरन्स कळतो ना याच्यामधला. तर आणखी म्हणजे आता ही माझी आवड आहे पण मी ते करू नाही शकत ना. पण पुढे इन फ्युचर मला बऱ्याच जणांनी म्हटले आशुतोष तुला बोलण्याची खूप आवड आहे, तू बोलू शकतो, तू असं काहीतरी बघ की त्यांनी तुला कुठेतरी बोलण्याची संधी भेटेल. म्हणजे मग मी इन फ्युचर असं पण करू शकतो, एखादं
ट्रेनर म्हणून करू शकतो. आपले सर पण म्हणले तू बेसिक काहीतरी करू शकतो, बेसिक मुलांना जास्त समजून सांगतो, आणि तो काहीतरी बेसिक लेवलचं चांगलं टीच करू शकतो, असं काहीतरी निवड. म्हणजे मला मार्ग मिळाला याच्यातून, म्हणजे मी काय करू शकतो, माझे चांगले गुण मिळाले. आणि त्याच ठिकाणी सर, आता तुमचं उदाहरण दिलं तर तुम्ही एका ठिकाणी जॉब करत होते इंजिनिअरिंगचा, पण तुम्हाला ते सॅटिस्फाय नव्हतं, तुम्हाला तुमच्या आतून भावना आली तो माझा स्वधर्म नाही, मी माझ्यासारखे आणखी काहीतरी घडवले पाहिजे, तुमच्या आतून ती भावना आली, याच्यातून तुम्ही तुमचं इन्स्टिट्यूशन उभारलं, अनेक मुलं घडवताय, हे असं झालं. आणि आजच्या युवांना तेच एक मेन सांगण्याचं कारण आहे, आपला स्वधर्म ओळखा. कोण सांगते तू ह्या दिशेला जाय त्या दिशेला जाय, ते करणं चुकीचं आहे. या कारणामुळे मी स्वतः 2 वर्ष भरकटलेलो आहे, आज कुठेतरी जागेवर आलोय. मेन गोष्ट भरपूर काय असतं शिकण्यासाठी, पण आजचा मुद्दा मी एवढंच सांगेल, स्वतःला काय करायचं ना हे स्वतः नका निवडू, म्हणजे स्वतः निवडलंच पाहिजे, पण तुमचे आजूबाजूचं इन्व्हायरमेंट आहे ना, तुम्हाला काय म्हणजे प्रत्येक आपल्याला एक नोटीस देत असतं, तू असं करू शकतो बरं का, तू हे करू शकतो, ते नोटीस ओळखायला शिका. ज्या दिवशी तुम्हाला हे समजलं ना, लाईफमध्ये तुम्ही कोणती पण गोष्ट करू असू, टॉपचीच करणार.